गेल्या 7 वर्षापासून खासदार म्हणून जे आपण मिरवताय हे फक्त सोशल मीडियावर भडक भाषणं, लोकसभेमध्ये लोकांना आकर्षित करणारी भाषणं, याच्या पलीकडं काही केलं नाही. ज्या प्रश्नावर खासदार निवडून आले, रेल्वेचा प्रश्न, काही केलं नाही. हायवे, ज्या प्रश्नावर तुम्ही निवडून आले 2019ला, चाकणची ट्रॅफिक, त्याच्यावर काय केलं? काही केलं नाही. मी जी काम केलेलं माझ्या काळातली त्याच्या व्यतिरिक्त एकही नॅशनल हायवेचा प्रकल्प मंजूर नाही. चाकणची ट्रॅफिक आहे तशीच आहे, उलटी कंपन्या जायला लागल्यात. पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याप्रकरणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल. 7 वर्षात फक्त भाषणं, विकास शून्य. माझा पराभव झाला नसता तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलला नसता. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलण्याच्या निर्णयावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी लांडेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून खासदार कोल्हेंवर फोडलं खापर. जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या हिताचा असलेला मूळ रेल्वे मार्ग बदलण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधींचं अपयश कारणीभूत असल्याचा थेट आरोप करत गेल्या 7 वर्षात रेल्वे, विमानतळ आणि महामार्गासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर अमोल कोल्हेंनी केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लोकसभेत भाषणं करण्यापलीकडे कोणतंही ठोस काम केलं नसल्याची आढळराव पाटलांची घणाघाती टीका. पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग बदलण्याचा निर्णय हा शिवजन्मभूमीच्या विकासाला धक्का देणारा असल्याचंही म्हणत खासदार कोल्हेंना केलं टार्गेट. खताचा काळा बाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई. पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत राबवण्यात आली विशेष मोहीम. एप्रिल 2026 पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई. आतापर्यंत 107 खत विक्री परवाने निलंबित आणि 6 खत विक्री परवाने करण्यात आले रद्द. तर 7 केंद्रांवर गुन्हे दाखल. विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांची माहिती. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागातून एकूण 2576 परवानाधारक केंद्रांची तपासणी दरम्यान 281 प्रकरणांमध्ये काळा बाजार झाल्याचं समोर. 277 केंद्रांना बजावण्यात आली कारणे दाखवा नोटीस. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 650 केंद्रांची तपासणी, त्यापैकी 71 प्रकरणात अनियमितता आढळली असून 27 परवाने करण्यात आले निलंबित. चाकण परिसरामध्ये 57.73 लाखांचा 84 किलो गांजा जप्त, दोघांना अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. गांजासह स्कॉर्पिओ, मोबाईल आणि रोकड हस्तगत. पिंपरी चिंचवड पोलिसांचा ड्रग्ज तस्करीला मोठा धक्का. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल. अनिकेत राजेंद्र बिरंगळ, वय वर्ष 24, राहणार खंडोबा माळ, चाकण. कुशल उद्धव पाठक, वय वर्ष 24, राहणार कोथरूड, यांना पोलिसांनी केली अटक. चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार निखिल वरपे, विजय दौंडकर यांनी चाकणच्या खंडोबा माळ परिसरात 18 जून रोजी पहाटे 4च्या सुमारास केली कार्यवाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. राजगुरुनगर पाबळ मार्गावर रेटेवडी हद्दीत आरएमसी प्लांटचा राडारोडा. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू, कारवाईचा अभाव. तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ आणि प्रशासनाची मौन भूमिका. नेमका कुणाचा आशीर्वाद, असा स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल. क्रमांकाविना वाहनातून सर्रास वाहतूक, अपघातांची मालिका. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी पुन्हा आवाज उठवला. दुकानातून चिकन खरेदी केल्यानंतर पैशांची मागणी करणाऱ्या दुकानदाराला कोयता दाखवून निर्माण केली दहशत. समजून सांगणाऱ्या भावासह दोघांनाही जिवंत ठेवणार नाही, अशी एकानं दिली धमकी. या प्रकरणी शिवतेज शरद आंडील, राहणार शिरोली, यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. याबाबत निसार रेहमान इनामदार, वय वर्ष 38, यांची फिर्याद. शिरोली येथे 18 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडली घटना. फिर्यादी निसार इनामदार यांचा भाऊ सादिक यांच्याकडून
आरोपी शिवतेज याने चिकन घेतलं. सादिक याने चिकनचे पैसे मागितले असता आरोपी शिवतेज याने पैसे नाहीत म्हणून कमरेला खोचलेला कोयता काढून सादिक याच्या अंगावर गेला धावून. समजून सांगण्यासाठी गेलेल्या फिर्यादी निसार यांना शिवीगाळ करून आरोपीने दोघा भावांनाही जीवे मारण्याची दिली धमकी. चांडोली गावच्या हद्दीत अमूल डेअरी नजीक रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचा छडा. डिझेल चोरी प्रकरणी रिंकू खांडगे वय वर्ष 23 राहणार खंडोबा माळ राजगुरुनगर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. खेड पोलीस ठाण्याचे डीबी पथक आणि पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयाची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डिझेल चोराला केले जेरबंद. आरोपी रिंकू खांडगे याला शुक्रवारी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 20 जून पर्यंत सुनावली पोलीस कोठडी.